हॅलो फ्रेंड्स. सो इन लास्ट लेक्चर इन फ्लुइड मेकॅनिक्स आपण बघितलं फ्लुइड मेकॅनिक्स काय आहे, त्याचे ब्रँचेस काय आहे, फ्लुइड काय आहे, आयडियल फ्लुइड काय आहे, रिअल फ्लुइड काय आहे, फ्लुइड मेकॅनिक्स आणि सॉलिड मेकॅनिक्समध्ये बेसिकली काय फरक आहे आणि फ्लुइडचा आपण अभ्यास का करतो आणि त्या अभ्यासात आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी कुठल्या आहेत हे आपण लास्ट लेक्चरमध्ये एक इंट्रोडक्टरी पार्ट आपण बघितला. आता आपल्याला ह्या लेक्चरमध्ये प्रेशर, त्याचं मेजरमेंट आणि काही रिलेटेड टर्म्स बघायचे आहेत. तर मी गेल्या लेक्चरमध्ये शेवटी प्रेशर म्हणजे काय सांगितलं होतं. तर प्रेशर इज नथिंग बट फोर्स अपॉन एरिया. ठीक आहे. फ्लुइडला त्याच्या स्वतःचा शेप आणि व्हॉल्यूम फिक्स नसल्यामुळे आपण इथे फोर्सच्या ऐवजी प्रेशर ही फिजिकल क्वांटिटी तयार केली, विच इज नथिंग बट फोर्स अपॉन एरिया. सो लेट अस फर्स्ट अंडरस्टँड द फिजिकल सिग्निफिकन्स अँड द इम्पॉर्टन्स ऑफ दिस प्रेशर. ते आपण इथे जर मॅथमॅटिकली बघितलं तर प्रेशर म्हणजे फोर्स अपॉन एरिया आहे, राईट. म्हणजे समजा आपल्याकडे एक 10 न्यूटन फोर्स आहे जो 1 मीटर स्क्वेअर इतक्या एरियावर ऍक्ट होतोय, राईट. सो तो प्रेशर किती डेव्हलप करेल मग 10 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता मी तेवढाच फोर्स 10 न्यूटन इतकाच फोर्स 1 सेंटीमीटर स्क्वेअर एरियावर जर अप्लाय केला, ठीक आहे. आता 1 सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे किती झाला तो 10⁻⁴ मीटर स्क्वेअर, राईट. कारण 1 सेंटीमीटर म्हणजे 10⁻² मीटर, त्या हिशोबाने स्क्वेअर केलं तर 10⁻⁴ मीटर स्क्वेअर. आता प्रेशर किती होईल 10 डिवायडेड बाय 10⁻⁴ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आपण त्याला एसआय युनिटमध्ये कन्वर्ट केलं. आपण काय केलं 10 न्यूटन फोर्स सुरुवातीला 1 मीटर स्क्वेअर एरियावर अप्लाय केलं तर प्रेशर डेव्हलप झालं 10 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि तोच फोर्स आपण 1 सेंटीमीटर म्हणजे एरिया कमी केला त्यावेळेस आपल्याकडे आता प्रेशर तयार होईल 10 भागिले 10⁻⁴ म्हणजे 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. सो फोर्सची व्हॅल्यू चेंज न करता आपण 1 मीटर स्क्वेअरचा एरिया 1 सेंटीमीटर स्क्वेअर केला तर प्रचंड प्रमाणात प्रेशर वाढलं. सो दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ प्रेशर. आणि ह्या फॉर्म्युल्याचं तुम्हाला मग मॅथमॅटिकली महत्त्व समजेल. सिंपल कन्क्लुजन काय निघतंय, जर एरिया कमी झाला तर प्रेशर वाढणार आहे, एरिया वाढला तर प्रेशर कमी होणार आहे. आणि म्हणून खिळा, चाकू याची जी टोकं असतात आणि चाकूची जी एज असते ती धारदार असतात. त्याचं कारण आपण ज्यावेळेस त्याच्यावरती प्रेशर फोर्स अप्लाय करतो तर तो फोर्स जास्तीत जास्त प्रेशर डेव्हलप करायला पाहिजे. आणि म्हणून ते जास्तीत जास्त प्रमाणात तिथे तुम्हाला कारण त्याचा उद्देश तो असतो. चाकूचं काम असतं कापणं, म्हणून कमी फोर्सला जास्त प्रेशर डेव्हलप होतं, एरिया कमी असल्यामुळे वस्तू कापल्या जातात. तसंच खिळा भिंतीमध्ये शिरतो. तर आपली स्कूल बॅग असते पहा, स्कूल बॅग. सी स्कूल बॅगचे जे आपण ज्याला बंद म्हणतो ते जे बंद आहेत त्याला थोडंसं असं फ्लॅटन केलेलं असतं. त्याचं कारण कमीत कमी प्रेशर आपल्या खांद्यावर पडू. ते जर दोरीसारखं जर ठेवलं तर आपल्या खांद्यावर जास्त प्रेशर पडेल आणि जर जास्त वेळ बॅग जर तुम्ही लटकवलेली असेल तर त्याने तुम्हाला त्रास होईल. सो दॅट इज द रिझन. सो प्रेशर वाढवायचं असेल तर एरिया कमी करायचा आणि प्रेशर कमी करायचं असेल तर एरिया वाढवायचा. सो मित्रांनो आता आपण समजून घेऊया ॲटमॉस्फेरिक प्रेशर. सो बिफोर गोइंग टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर लेट अस फर्स्ट अंडरस्टँड हाऊ दिस प्रेशर कॅन बी एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ हाईट ऑफ लिक्विड कॉलम. ठीक आहे. सो प्रेशरला आपल्याला लिक्विड कॉलमच्या हाईटच्या स्वरूपात मानता येईल. काही प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्समध्ये काही प्रेशर मेजरिंग डिव्हायसेस लाईक मॅनोमीटर जर तुम्ही बघितले तर ते प्रेशरची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ मीटर, इन टर्म्स ऑफ मिलीमीटर ऑफ सम लिक्विड देतात. लाईक आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर सेंटीमीटर ऑफ एच.जी. किंवा मिलीमीटर ऑफ एच.जी. अशा स्वरूपात आपण बऱ्याचशा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्समध्ये बघितलेलं आहे. मग प्रेशरला इन टर्म्स ऑफ लिक्विड कॉलम, हाईट ऑफ लिक्विड कॉलम कसं मांडायचं याच्यावर एक प्रश्नही तयार होईल आणि आपल्याला एक फॉर्म्युलाही मिळेल. ठीक आहे. तर सपोज आपल्याकडे एक सिलेंडर आहे, सपोज आपल्याकडे फिल्ड विथ लिक्विड सिलेंडर आपण इमॅजिन करू. ठीक आहे. लेट एच बी द हाईट ऑफ धिस लिक्विड सिलेंडर. ठीक आहे. दिस इज फुल ऑफ लिक्विड, यू मे से वॉटर और समथिंग विथ सम डेन्सिटी. ठीक आहे. सो आपण ॲझ्युम करू लेट rho be the density of this liquid, h be the height. Now due to the weight of this liquid, the liquid will exert pressure on the bottom surface here. हा जो खालचा सरफेस आहे याच्यावरती हे वरचं कॉलम मधलं लिक्विड काय करेल, प्रेशर एक्झर्ट करेल. मग ते प्रेशर किती असेल, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया.
मग आता इथं फोर्स कुठला आहे, तर लिक्विडचं वेट म्हणजे फोर्स, राईट. लिक्विड म्हणजे काय, एक मॅटर आहे, त्याचं वेट म्हणजे काय, फोर्स. तो फोर्स किती होईल, mg डिवायडेड बाय एरिया ऑफ दिस बॉटम सरफेस, राईट. नाव let us first find out m in terms of density. See, we know mass is equal to density into volume. Basic definition of density काय सांगते, density is nothing but mass upon volume, and therefore mass is equal to density into volume. So here volume of cylinder is rho into this volume of cylinder is this area, that is A, into height h, cross sectional area into height, that is volume of cylinder. So let us put this value here in this formula. So pressure will become rho into A into h into this G divided by A. So area will get cancelled and we'll get pressure is equal to rho into G into h. Now by using this formula, you can always express pressure in terms of height of liquid column. So height of liquid column is equal to काय आलं मग, P upon rho G, where P is pressure and rho is density of that liquid, density of that fluid, and G is acceleration due to gravity. So manometric fluids, manometers, they use this particular relation to find out the pressure, right? So this is how you can express pressure in terms of height of liquid column. आता तुम्हाला समजा परीक्षेला 2 मार्काला प्रश्न विचारला किंवा एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यूने जर याच्याकडे बघितलं, तर फ्रॉम दिस रिलेशन इट इज क्लिअर दॅट प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू हाईट ऑफ लिक्विड कॉलम. आता हे प्रेशर बॉटम सरफेसवर आहे, म्हणजे जसं जसं त्या बॉटम सरफेसच्या वरती लिक्विड कॉलमची हाईट वाढेल तसं तसं प्रेशर वाढणार आहे, राईट. म्हणजेच तुम्ही जर या ठिकाणी बघितलं, आता या ठिकाणी प्रेशर कमी राहील आणि जसं जसं तुम्ही इथं खाली येताल प्रेशर वाढत जाईल, कारण याची किंमत तयार होती, राईट. सो आपण पाण्यामध्ये जसं जसं खोल जातो आपल्याला जास्त प्रेशर जाणवतं, कारण आपल्या वरती जे पाणी आहे, तो जे लिक्विड कॉलम तयार झालेला आहे तो जास्त प्रमाणात आहे. इनफॅक्ट पृथ्वीच्या सरफेसवर जे हवेमुळे प्रेशर पडलेलं आहे ते खाली जसं जसं आपण वरतून खाली येऊ पृथ्वीच्या सरफेसकडं ते जास्तीत जास्त असतं, समुद्र सपाटीला ते सगळ्यात जास्त असतं, राईट. सो आपल्याला एक्झॅक्टली तेच समजून घ्यायचं आहे. सो आवर नेक्स्ट टॉपिक इज टू अंडरस्टँड व्हॉट इज ॲटमॉस्फेरिक प्रेशर, ठीक आहे. सो नावातच आहे त्याच्यात, ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय. सो प्रेशर एक्झर्टेड बाय द ॲटमॉस्फिअर, प्रेशर एक्झर्टेड बाय द ॲटमॉस्फेरिक एअर अबोव द सरफेस ऑफ अर्थ, ऑन द सरफेस ऑफ अर्थ इज कॉल्ड ॲज ॲटमॉस्फेरिक प्रेशर. मग आपण ते कसं फाइंड आउट केलं किंवा कसं फाइंड आउट करतो, आपण इमॅजिन करतो की पृथ्वीचं एक लिक्विड कॉलम आपण इमॅजिन केला अबोव द सरफेस ऑफ अर्थ, आणि साधारणतः एक पृथ्वीपासून 8 किलोमीटरपर्यंत हवेची डेन्सिटी ही स्थिर अवस्थेत असते. नंतर 8 किलोमीटरच्या जवळपास ती कमी कमी होत चालते, हवा विरळ होत चालते. मग त्या लिक्विड कॉलमचं आपण जे काही प्रेशर आहे ते ऑन द सरफेस ऑफ अर्थ या आत्ता आपण केलेल्या ॲनालिसिस प्रमाणे कन्सिडर केलं, आणि ती जी व्हॅल्यू आहे त्याला आपण म्हणतो ॲटमॉस्फेरिक प्रेशर. मग आपण आपल्या रोजच्या जीवनात विविध वस्तू पाहतो, लाईक फुग्यामध्ये आपण हवा भरून ठेवतो, सायकलच्या चाकात, मोटरसायकलच्या चाकामध्ये आपण हवा भरून ठेवतो. मग ही हवा आपण प्रेशराईज पद्धतीने भरतो, म्हणजे आपण ॲटमॉस्फेरिकच्या प्रेशरच्याही पुढे जातो, राईट. मग हे जे प्रेशर आहे हे काय आहे, कारण आपण जर तिथं हवा रिलीज केली तर ती रेडिली बाहेर येते, किंवा फुग्याला सुई जर लावली तर फुगा फुटतो, कारण तो ॲटमॉस्फेरिक प्रेशरला यायचा प्रयत्न करतो. म्हणजे इनसाइड दॅट ट्यूब, इनसाइड दॅट बलून प्रेशर जास्त असतं, ॲटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा जास्त असतं. त्याच्या अदर हँड आपण जर बघितलं तर इंजेक्शनमध्ये आपण सुरुवातीला इंजेक्शन भरताना मागं ओढतो, सक्शन प्रेशर डेव्हलप करतो, म्हणजे तिथं बिलो ॲटमॉस्फेरिक जातो आपण, आणि त्यामुळं हायर जी व्हॅल्यू आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशरची तिकडनं निगेटिव्ह व्हॅल्यूकडं त्या लिक्विडचा फ्लो होतो. मग हे जे अबो ॲटमॉस्फेरिक बिलो ॲटमॉस्फेरिक जे प्रेशर आहेत हे याला काय म्हणायचं, ही टर्मिनॉलॉजी काय आहे ते आपण थोडक्यात समजून घेऊ. सो ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज सिम्पली प्रेशर एक्झर्टेड बाय द ॲटमॉस्फेरिक एअर ऑन द सरफेस ऑफ अर्थ. आता याच्या व्यतिरिक्त 2 टर्म आहेत, एक आहे ॲब्सोल्यूट प्रेशर आणि दुसरी आहे तुमची गेज प्रेशर. सो ॲब्सोल्यूट प्रेशर कशाला म्हणायचं. सो आता मी आत्ता सांगितल्याप्रमाणे आपण जर समजा एका कंटेनरमध्ये एक लिक्विड कॉलम आपण इमॅजिन केला लाईक दिस, ठीक आहे. आता ह्या लिक्विड कॉलमवरती इथेही फोर्स ॲक्ट होतोय ड्यू टू द लिक्विड अबोव द सरफेस, आणि इथेही फोर्स ॲक्ट होतोय ड्यू टू द लिक्विड इन द सरफेस इन द सिलेंडर, राईट. मग आता समजा मी इथे जो फोर्स ॲक्ट होतोय तो घेतला F1 आणि इथे जो होतोय तो घेतला F2. आता इथे हा एरिया मी A घेतो जो सारखाच आहे,
आणि इथे प्रेशर तयार झालेलं आहे माझं समजा P1 आणि हे प्रेशर आहे P2. ठीक आहे. आता आपण जर इथं याचं लिक्विड कॉलमचं वेट जर घेतलं तर ते वेट होईल सपोज mg, राईट. मग हा जो खालचा सरफेस आहे याच्यावरती एकंदरीत फोर्स किती पडणार आहे, F1 प्लस mg, जो डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे, आणि दॅट इज इक्वल्स टू F2. सो F2 हा खालनं अप्लाय झालेला फोर्स आहे. ठीक आहे. हा mg घेतो मी आणि हा जे लिक्विड आहे याच्या खाली त्याने अप्लाय केलेला फोर्स दॅट इज F2. म्हणजे आपण जर आता याला मासला आपण इन टर्म्स ऑफ डेन्सिटी आणि एरिया जर मानलं A इंटू, मी आता याची हाईट मानतो H. ठीक आहे. याची हाईट मी मानतो H. सो हे होईल मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम, त्या हिशोबाने रो इंटू A इंटू H. ठीक आहे. आपण हे फॉर्म्युल्यामध्ये इथं टाकून देऊ. नाव दिस इज F1 प्लस रो इंटू A इंटू H into G is equals to F2. So let us divide throughout by area. So F1 upon A plus rho Hg is equal to F2 upon A. So it will become P1 plus rho Hg is equal to P2, right? So the pressure acting on the surface is actually pressure due to the liquid above the cylinder and प्रेशर ड्यू टू द लिक्विड इनसाइड द सिलेंडर. ह्या दोघांची ती बेरीज होती. ठीक आहे. सो हे झालं तुमचं सिलेंडर ज्यावेळेस पाण्याच्या आतमध्ये आहे त्यावेळेसची केस, राईट. आता आपण हा सिलेंडर जर इथे सरफेसला घेतला, इथे घेतला आपण असा, सो इन दॅट केस हे जे प्रेशर आहे हे प्रेशर राहील आपलं ॲटमॉस्फेरिक प्रेशर, आणि या बॉटम सरफेसवर प्रेशर व्हॅल्यू जर आपण P घेतली तर आपल्याला लक्षात येईल इथे P0 प्लस रो GH इज इक्वल्स टू P, राईट. मग आता जो काही प्रेशर डिफरन्स आहे तो किती आला, P मायनस P0 इज इक्वल टू रो G इंटू H. ठीक आहे. म्हणजे लिक्विडच्या ह्या सरफेसवरती जे प्रेशर आहे हे दोन कारणाने, एक त्याच्या आतमध्ये जे लिक्विड आहे सिलेंडरच्या, त्या लिक्विडच्या सिलेंडरच्या प्रेशर त्यामधल्या लिक्विडमुळे प्रेशर P आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर P0. आता हा जो डिफरन्स आहे दॅट इज इक्वल्स टू द प्रेशर ड्यू टू द सिलेंडर ओनली, जो आपण पहिला फॉर्म्युला डिराईव्ह केला होता, राईट. मग याला म्हणायचं गेज प्रेशर, याला म्हणायचं गेज प्रेशर, राईट. द प्रेशर अबोव ऑर बिलो द ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड एज गेज प्रेशर. आणि ह्या दोघांचं मिळून जे आपण एकत्र थेट केलेलं आहे गेज प्रेशर प्लस ॲटमॉस्फेरिक प्रेशर, म्हणजे हे प्रेशर याला म्हणायचं ॲब्सोल्यूट प्रेशर, याला म्हणायचं ॲब्सोल्यूट प्रेशर. फार सिंपल आहे. ॲब्सोल्यूट प्रेशर म्हणजे तुमचं गेज प्रेशर प्लस ॲटमॉस्फेरिक प्रेशर, त्याला काय म्हणायचं ॲब्सोल्यूट प्रेशर. नुसतं ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे प्रेशर एक्झर्टेड बाय ॲटमॉस्फेरिक एअर, आणि गेज प्रेशर, आता समजा ॲटमॉस्फेरिक प्रेशरमध्ये जर आपण गेज प्रेशर मिळवलं तर आपल्याला ॲब्सोल्यूट प्रेशर मिळेल. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेस आपण ॲटमॉस्फेरिकच्या बिलो जातो, लाईक सक्शनच्या केसमध्ये, त्यावेळेस आपण निगेटिव्ह प्रेशर डेव्हलप करतो. मग त्यावेळेस बिलो ॲटमॉस्फेरिक जे निगेटिव्ह प्रेशर आहे त्याला आपण व्हॅक्यूम म्हणतो. म्हणजे तिथं प्रॅक्टिकली मॉलिक्युल्स पार्टिकल्स वगैरे नसतात अशी सिच्युएशन. आणि ज्यावेळेस आपण अबोव ॲटमॉस्फिअर जातो, म्हणजे फुग्यामध्ये आपण लिटरली हवा भरतो, म्हणजे ॲटमॉस्फिअरच्या अगेन्स्ट जाऊन त्या फुग्यात हवा भरतो आणि म्हणून त्या फुग्याला एक सरफेस लागतो, राईट. तर ती जी कंडिशन आहे दॅट इज पॉझिटिव्ह गेज प्रेशरची. सो गेज प्रेशर जर निगेटिव्ह असेल तर त्यालाच आपण व्हॅक्यूम प्रेशर म्हणतो, गेज प्रेशर पॉझिटिव्ह असेल तर त्याला आपण पॉझिटिव्ह गेज प्रेशर म्हणतो. सो आपण इथे एक इमॅजिनरी लाईन डायग्रॅम आपण तयार करू शकतो. ठीक आहे. सपोज हे तुमचं ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आता तुम्ही अबोव ॲटमॉस्फेरिक प्रेशर जर असाल, सो दिस इज युअर पॉझिटिव्ह गेज प्रेशर. तर इन दॅट केस दिस विल बिकम युअर ॲब्सोल्यूट प्रेशर, ॲब्सोल्यूट प्रेशर, ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस गेज प्रेशर. आणि जर तुम्ही बिलो ॲटमॉस्फेरिक असाल, सो दिस इज निगेटिव्ह गेज प्रेशर और व्हॅक्यूम प्रेशर. सो इन दॅट केस आपलं ॲटमॉस्फेरिक प्रेशर आणि हे निगेटिव्ह, म्हणजे दिस व्हॅल्यू विल बिकम आवर ॲब्सोल्यूट प्रेशर, राईट.
So this is how you can understand the terms. So these are the basic terms related to pressure जे आपल्याला कधीतरी न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला काम येतील. बोर्डाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ट्राय टू अंडरस्टँड देअर डेफिनेशन, देन ट्राय टू ऑब्टेन सर्टन डेरिवेशन इफ आस्क्ड. सो मेनली प्रेशर, ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय, ॲब्सोल्यूट प्रेशर म्हणजे काय, गेज प्रेशर म्हणजे काय, हे टर्म्स तुम्हाला समजणं महत्त्वाचं आहे. नाऊ लेट अस अंडरस्टँड हाऊ टू मेजर द प्रेशर, राईट. सो प्रेशर मेजरमेंटसाठी मित्रांनो देर आर different types of instrument, but basically the instruments are classified into two classes, two groups, right? It's like certain instrument they are called as mechanical gauges. They literally measures the pressure in terms of their SI unit directly, while some other instruments are there which measures pressure in terms of height of liquid column. लाईक आपण सायकलमध्ये हवा किती आहे किंवा गाडीच्या चाकात हवा किती आहे त्याच्यासाठी एक प्रेशर गेजचा वापर करतो. जे आपण त्या हवेच्या ज्या पॉईंटला आपण हवा भरतो तिथे जर लावलं तर तो डायरेक्टली काटा दाखवतो, राईट. ते प्रेशर गेज आहे, दॅट इज मेकॅनिकल काइंड ऑफ इन्स्ट्रुमेंट. वेरॅज आपण जर मोठ्या एखाद्या कारखान्यात गेलो, एखाद्या इंडस्ट्रीमध्ये गेलो, तिथं असं यू ट्यूब किंवा एल ट्यूब टाईप आकाराचे ट्यूब्स असतात, त्याच्यामध्ये आपण इन टर्म्स ऑफ हाईट ऑफ लिक्विड मोजतो, त्याला आपण मॅनोमीटर्स म्हणतो. सो प्रेशर मेजरमेंटसाठी गेजेस आर अवेलेबल. सो गेजेस पर्टिक्युलरली मेजर्स गेज प्रेशर, राईट. आणि मॅनोमीटर्स आर देअर, दे आर यूज टू मेजर द प्रेशर और दे आर यूज टू मेजर द डिफरन्स इन प्रेशर्स ऑल्सो. सो विल डिस्कस द मॅनोमीटर्स. सो मॅनोमीटर्स आर ऑफ डिफरंट टाइप्स, like there are U-tube manometer, then there are single column type manometer. So in your book particularly the pressure measuring devices given are, one is the method is given torsially and U-tube manometer is given. So let us understand mercury barometer given by the torsially and then your U-tube manometer, right? So then we'll understand the hydrostatic paradox and Pascal's law, right? So what Torricelli has done, Torricelli ने काय केलं, Torricelli ने एक बॅरोमीटर बनवला ज्याच्यात त्याने इन्व्हर्टेड ट्यूब मध्ये मर्क्युरी ठेवला आणि with the he carried this instrument to the sea level. He found that the liquid rises in the tube up to certain height and then stops. तर त्याने ती हाईट मोजली, राईट. त्याने ती हाईट मोजली आणि P इज इक्वल टू रो इंटू GH ह्या फॉर्म्युल्याने त्याने ॲटमॉस्फेरिक प्रेशर कॅल्क्युलेट केलं. आता इथं रो काय, ही जी लिक्विड आहे त्याची डेन्सिटी आणि त्यानंतर जी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि हाईट, ते लिक्विड किती वरपर्यंत चढलं ते जे अंतर आहे ते मोजलं. सो याच्यामध्ये जर आपण किमती टाकल्या तर ही फाउंड ॲटमॉस्फेरिक प्रेशर 76 centimeter of Hg or 760 mm of Hg at the sea level. So that is what is Torricelli's barometer, right? So त्याच्यावरती एक शॉर्ट आन्सर क्वेश्चन तयार करून ठेवा. Torricelli's barometer म्हणजे काय, नेमकी टॉर्सिलीने कशा पद्धतीने तिथे ॲटमॉस्फेरिक प्रेशरची मेजरमेंट केली, ठीक आहे. आता नेक्स्ट इज मॅनोमीटर. सो आपल्याला अभ्यासक्रमात यूट्यूब मॅनोमीटर आहे. मित्रांनो यूट्यूब मॅनोमीटर म्हणजे सिम्पली एक ग्लास ट्यूब आहे, यू शेप ग्लास ट्यूब, छोट्या डायमीटरची एक ट्यूब असते ज्यामध्ये एक दुसऱ्या प्रकारचं लिक्विड जनरली भरलेलं असतं, लाईक हाय डेन्सिटी लिक्विड. समजा तुम्हाला पाण्याचं प्रेशर मोजायचं तर पाण्यापेक्षा थोडी जास्त डेन्सिटी असलेलं, कारण आपल्याला जास्त प्रेशर मोजायचं म्हणजे तेच लिक्विड जर ठेवलं तर कदाचित त्याला हाईट जास्त ठेवावं लागेल आणि काचेची असल्यामुळे ती नाजूक असते, म्हणून मेनी टाइम्स थोडंसं जड लिक्विड त्यामध्ये वापरलं जातं. आता एका टोकाला जिथं प्रेशर मेजरमेंट करायची तिथं आपण जोडतो. समजा आपण ह्या पाईपला ते जोडलं, राईट. या पाईपच्या आतमधून आपलं फ्लुइड फ्लो होतंय, जे काय असेल ते पाणी असेल गॅस असेल. आता ह्या फ्लुइडच्या प्रेशरमुळं हे जे लिक्विड आहे मॅनोमेट्रिक लिक्विड हे दबल्या जातं आणि हा भाग जो आहे हा वर येतो. हे जर ओपन टू द ॲटमॉस्फिअर जे त्याचं लिंब आहे त्याच्यातनं ते बाहेर यायचा प्रयत्न करतो. ॲक्च्युली बाहेर येत नाही, बट इट रेजेस इन द दॅट लिंब ऑफ द, यू कॅन से राईट लिंब ऑफ द मॅनोमीटर. मग आता ही लेवल आहे ॲक्च्युली, राईट. पण मग तो याच्यावरती किती लेवल गेला याच्यासाठी इथे एक स्केल लावलेली असते, राईट. विथ द हेल्प ऑफ दिस स्केल ही हाईट आपण मोजू शकतो. अँड अगेन बाय युझिंग दिस फॉर्म्युला वी कॅन डिसाइड हाऊ मच प्रेशर इज देअर इनसाइड that pipeline. So this is how manometer works. So manometer works
ऑन द प्रिन्सिपल दॅट वी कॅन कन्वर्ट प्रेशर इन टू हाईट ऑफ लिक्विड कॉलम. आता इथे एच मिळाल्यानंतर आपण या फॉर्म्युल्यात किमती टाकल्या का आपण पी काढू शकतो. रो त्याच्यासाठी आपण डेन्सिटी ऑफ दिस लिक्विड घ्यायची. ठीक आहे. सो दिस इज हाऊ मॅनोमीटर वर्क्स. आता इथे सिंपल प्रश्न विचारला जातो, व्हॉट इज मॅनोमीटर, हाऊ इट इज यूज टू मेजर दी प्रेशर ऑफ ए लिक्विड इनसाइड द पाईपलाईन किंवा इनसाइड pressure, how it is measured, how it is used to measure the pressure of a liquid. Sometimes we can use manometer to measure the pressure difference as well. मग त्यासाठी आपल्याला दोन पाईप्स, समजा हा एक पाईप आहे हा एक पाईप आहे, मग आपण याच्यामध्ये मॅनोमीटर अशा पद्धतीने लावू शकतो आणि मग इथे जो काही डिफरन्स तयार होईल बिकॉज ऑफ दी प्रेशर इनसाइड द पाईप, सो वी कॅन हॅव प्रेशर डिफरन्स. जर ह्या साईडला लिक्विड वर चढत आहे तर याचा अर्थ इथं प्रेशर जास्त आहे आणि ह्या साईडला लिक्विड वर चढलं तर याचा अर्थ इथं प्रेशर जास्त होईल. So manometers are also used for the measurement of difference in pressure as well. Now the next topic is hydrostatics paradox. See, पास्कलने काय केलं, वेगवेगळ्या शेपचे भांडे घेतले, राईट, आणि त्याचा बेस कॉमन ठेवला. लाईक he took the container like this, then he took container like this, then he took container like this. Every time the base is same. आता मी फिगरमध्ये माझ्या एक्झॅक्ट दिसत नाही, बट एव्हरी टाइम द बेस इज फिक्स, राईट. अँड देन ही पोर वॉटर और सम अदर लिक्विड इन ऑल द कंटेनर अँड ही मेजर्ड द प्रेशर. सो एव्हरी टाइम ही फाउंड दॅट प्रेशर एक्झर्टेड ऑन द बेस ऑफ कंटेनर ड्यू टू द लिक्विड कॉलम अबोव द बेस varies according to height, not due to the base. It remains fixed, right? सो त्याच्या लक्षात आलं की हाईट ऑफ लिक्विड कॉलम ही अशी गोष्ट आहे दॅट डिसाइड शेप ऑफ कंटेनरचा काही फरक नाही पडला. इट इज हाईट ऑफ दॅट लिक्विड कॉलम अबोव दी सरफेस विच डिसाइड्स द प्रेशर ऑन द बेस. आणि याला त्याने नाव दिलं हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. सो एका ओळीत तुम्हाला तो लिहिता आला पाहिजे, 2 मार्काला प्रश्न येईल. व्हॉट इज हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स? सो अकॉर्डिंग टू पास्कल द प्रेशर एक्झर्टेड बाय द लिक्विड इनसाइड द कंटेनर is independent of shape of the container, rather it depends upon the height of liquid column above the base of the container, and this is called as hydrostatic paradox. आता हा हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स डेव्हलप केल्यानंतर पास्कलचा इंटरेस्ट वाढला अँड ही फाउंड वन मॅजिकल थिंग अबाउट द फ्लुइड्स एनक्लोज इन अ कंटेनर. आणि तिथं पास्कलच्या लॉचा जन्म झाला आणि फ्लुइड मेकॅनिक्समध्ये जबरदस्त क्रांती झाली आणि आपल्याला हायड्रॉलिक्स नावाची एक अतिशय व्हॅल्युएबल ब्रांच मिळाली. सो लेट अस अंडरस्टँड दॅट पास्कल्स लॉ. सो पास्कलने काय ऑब्झर्व केलं? पास्कलने ऑब्झर्व केलं का आपण जर एखाद्या कंटेनरमध्ये फ्लुइड एनक्लोज करून ठेवलं तर ते फ्लुइड त्या कंटेनरच्या वॉलवर प्रेशर एक्झर्ट करतं, वेदर इट इज गॅस ऑर लिक्विड. ठीक आहे, ते गॅस असो लिक्विड असो काही असो. पास्कलने ऑब्झर्व केलं का ते फ्लुइड त्या कंटेनरच्या वॉल्सवरती प्रेशर एक्झर्ट करतं, राईट. फोर्सेस एक्झर्ट करतं म्हणजे प्रेशर एक्झर्ट करतं. ॲज वेल ॲज त्या फ्लुइडच्या आतमध्ये कुठं जरी आपण एखादा पार्टिकल घेतला तर त्या पार्टिकलवर त्याच्या आजूबाजूला जेवढे काही त्याचे स्वतःचे भाऊबंधू आहेत, त्या लिक्विडचे किंवा गॅसेसचे पार्टिकल आहेत, ते इक्वल प्रेशर डेव्हलप करतात. मग ह्या दोन्ही गोष्टीचा कंबाईन इफेक्ट म्हणून पास्कलने असं कन्क्लुजन काढलं की प्रेशर विदिन द फ्लुइड, pressure at any point within the fluid enclosed in a container is constant. तर त्याचा ही जी स्टेटमेंट होती त्याला आपण म्हणतो पास्कल्स लॉ. म्हणजे एखाद्या क्लोज कंटेनरमध्ये कुठल्याही पॉईंटला तुम्ही जर प्रेशर मोजलं तर ते सारखंच असतं, ते कॉन्स्टंट असतं. याला म्हणायचं पास्कल्स लॉ. आणि याचा उपयोग प्रचंड प्रमाणात पुढे आपल्याला झाला. आपण आज हायड्रॉलिक सिलेंडर्स बनवले, हायड्रॉलिक मशिनरी बनवल्या, हे गृहीत धरून का हे फ्लुइड आतमध्ये त्या सिलेंडरच्या आतमध्ये त्या मशिनरीच्या आतमध्ये इक्वल प्रेशर एक्झर्ट करणार आहे आणि त्यामुळं आपल्याला पुढं त्याचं मेकॅनिकल मुवमेंट त्या फ्लुइडच्या सहाय्याने घडून आणता आल्या. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पास्कल्स लॉ आणि ॲप्लिकेशन्स ऑफ पास्कल्स लॉ जो एंट्रन्स एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने अतिशय महत्त्वाचा भाग आहे तो बघणार आहोत. आत्तापर्यंतचा जो भाग आपण बघितला यामध्ये मोस्टली थेरॉटिकल टॉपिक्स आहेत जे बोर्डाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने साधे शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स तयार करतील. प्रेशर म्हणजे काय, युनिट्स, डायमेन्शन्स, डायरेक्शन, युनिट डायमेन्शन, टाईप ऑफ फिजिकल क्वांटिटी, देन
हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स म्हणजे काय, पास्कलच्या लॉची स्टेटमेंट काय, त्यानंतर लिक्विड कॉलमच्या स्वरूपात प्रेशरला आपल्याला हाईट ऑफ लिक्विड कॉलमच्या स्वरूपात कसं मानता येईल, ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय, ॲब्सोल्यूट प्रेशर म्हणजे काय, गेज प्रेशर म्हणजे काय. ती पुस्तकातली थिअरी थरली वाचा आणि ह्या क्वेश्चनचे स्टँडर्ड आन्सर तयार करून ठेवा. प्लस याच्यावर ते एक 20-25 थेरॉटिकल MCQs जुन्या परीक्षेत विचारलेले MCQs जर कलेक्ट करून सॉल्व्ह केले तर तुमचं काम अजून सोपं होऊन जाईल. ठीक आहे, थँक्यू.